मला इथं का आणलं? का आणलं म्हणजे? हे तुझं घर नाहीये का? अगं दुसऱ्या कुणाचं नाही, निदान माझा तरी विचार करायचा होतास. माझी सोबतीण म्हणून आलीस ना तू इथे? आणि हिची सोबतीण म्हणून जरी आली असलीस तरी माझी सुद्धा मैत्रीणच आहेस ना तू. माझा सुद्धा विचार करायला हवा होतास. माझ्यामुळे खूप त्रास झाला असेल ना तुम्हाला? वाकनेस, भवानी माईचे शब्द आठवा. तुम्हाला कुठेही जावं लागणार नाही. नरसिंह आपल्या हाताने तिला उचलून घरी घेऊन येईल. हो पण साहेबांच्या हातात तर आपली जानकी होती. म्हणजे तिला हेच मान्य असेल तर? मग हे भविष्य जर खरं ठरलं तर पुढे निर्माण होणाऱ्या प्रश्नांचं काय? कसले प्रश्न? आणि वनिताच्या बाबतीत जे काही झालं ते इथे होणार नाही. कारण सुमित्रा तिला लहानपणापासून ओळखते. पण साहेब होकार देतील याला? कारण जवळजवळ अमृताच्या वयाची मुलगी आहे ती. रखमे, जानकी बिगर आपण उपाशी राहिलो का? पण ह्याच पोराकडे बघून आपण दिवस ढकलत होतो ना. आता तो नाही असं समजायचं, आम्ही कामाला लागायचं. सांच्याला येईपर्यंत पुचकं बांधून ठेव. म्हणजे आपल्याला पोरं झालीच नाही असं समजायचं? आता ज्या गाडीवरती लाल दिवा असेल त्याच गाडीचा दरवाजा आम्ही उघडणार ना. आता थोडे दिवस थांबा. नुसता दिवाच नाही, ती गाडी पण राहणार नाही याचा बंदोबस्त करतो मी. म्हणजे तुम्ही निवडणुकीला उभे राहता की काय? अरे ह्या कनाळ्या, माझी बायको सुद्धा मला मत देणार नाही. कशाला नसते झंझटीत पडायचं. म्हणजे पडले त्यांना सुखानं जगू द्यायचं नाही. हाच धंदा आहे आपला. म्हणजे काय करायचं काय आपण? त्याचा विचार करतोय मी, हाय की नाही? मला सांग, वनिताबाई कुठे भेटतील? अख्ख्या गावाला तोच प्रश्न पडलाय की वनिताबाई कुठे आहे. मध्यंतरी तर बाई मुंबईला गेली अशी कंटी पिकली होती गावात. पण त्यानंतर आली 2-4 दिवसात परत. पण त्यानंतर बाई जे गायब झाली ते गायबच. मी चुकले, परत नाही जाणार अशी मी. कशी जाशील? मी आता तुला जाऊ दिलं पाहिजे ना. हे कुंकू लाव, देवीचा आशीर्वाद म्हणून लाव. फक्त एक बोलायचं होतं. बोल की, तेवढा वेळ आहे माझ्याकडे. नाही नाही, असं घाईत नको. फक्त एवढंच सांगते, भवानी माईने सांगितलेल्या भाकितावर तोडगा निघालाय. तोडगा नाही मिळाला तरी मला आता त्याची फिकीर नाही. कारण भवानी माई काही परमेश्वर नाही की तिचा प्रत्येक शब्द माझं प्रारब्ध बदलेल. नक्कीच, पण हा तोडगा आपल्या फायद्याचा आहे. आत्याबाई पण ना, वय झालं की माणसांच्या डोक्यावर परिणाम होतो हेच खरं. तुझ्यात असं काय पाहिलंय त्यांनी कोणास ठाऊक. पण एकदम त्यांच्या गुडबुक मध्ये जाऊन बसलीयस. हा काय ग, म्हातारीवर जादूटोणा केलास की काय? आता बोल ना, दे ना उत्तर. अहिल्याताई, तुम्हाला जानकीचा काही प्रॉब्लेम आहे का? का तुला त्रास होतोय का? नाही, मला काही त्रास नाही झाला. पण जानकीबद्दल कुणाला काही प्रश्न असतील ना तर ते त्यांनी आत्याबाईंशीच जाऊन बोलावं असं आत्याबाईंनीच सांगितलंय. एकाच गावच्या ना तुम्ही? लग्नाआधी व्याभिचाराची परंपराच आहे तुमच्या गावची. तरुण मुलींनी रात्रभर घराबाहेर राहण्याचा अर्थ काय असतो हे तुम्हाला कसं काय कळणार? तुम्हाला आमच्याबद्दल काही प्रश्न असतील ना तर तेही आत्याबाईंनाच जाऊन विचारा असा आत्याबाईंचाच निरोप आहे.